नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मागील सांगितलेल्या अंदाजानुसार लातूरमध्ये बीडमध्ये देखील चांगल्या पावसाच्या सरी बरसल्या आहे आणि अहमदपूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचे चांगल्या दुपारी सरी बरसल्या आहे। नगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाने हजेरी लावलेली आहे आणि सोलापूरमध्ये देखील पावसाने हजेरी ही लावलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील अंदाज आपण 3 दिवसाच्या पावसाचा कसा संबंधित अंदाज राहील त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ हवामान अंदाजासंबंधित व शेती संबंधित आपल्याला लवकर मिळेल। तर चला सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, आज पुणे जिल्ह्यामध्ये कसा पाऊस पडणार आहे त्या संबंधित माहिती। तर शेतकरी मित्रांनो, हे बघत असाल सोलापूरमध्ये आज दिवसभर चांगल्या बऱ्यापैकी पाऊस बरसला आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुळजापूर असेल, बार्शी असेल, पेठ असेल या देखील भागामध्ये बऱ्यापैकी पावसाचा 3 दिवसामध्ये हा पाऊस बरसण्याची शक्यता आहे। आणि समोर बघितलं असता शेतकरी मित्रांनो, अहमदपूर या भागामध्ये आज दिवसभर चांगल्या पावसाच्या सरी हा बरसली आहे आणि लातूरमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे। तर शेतकरी मित्रांनो, बीड दिसत असेल, बीडमध्ये देखील शेतकरी मित्रांनो चांगला पाऊस हा आज बरसला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी घेणे हे गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्या संबंधित काजी असेल, पर्ली असेल, बर्दापूर असेल या देखील भागामध्ये चांगल्या पावसाच्या हा सरी हा बरसले आहे। अहमदपूर असेल, लातूर, उदगीर, दिगोरी, निजामाबाद या देखील भागामध्ये पुढील 3 दिवसात पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता ही दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, समोर बघितलं असता हिंगोली, पुसदमध्ये पाऊस नाही पण उन्हाचे वातावरण राहील आणि जालना देखील भागामध्ये पावसाचे वातावरण नाही आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये देखील पावसाचे वातावरण सध्या 3 दिवस पुढील दिवस दिसत नाही, पण नांदेड जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस पावसा ढगाळ वातावरण राहील व पावसाची शक्यता ही दर्शवली जात आहे। तर शेतकरी मित्र, पूर्व विदर्भामध्ये बघितले असता चंद्रपूर, गडचिरोली, अहेरी, भामरागड, आसिफाबाद या देखील भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि उमरेड या भागामध्ये पाऊस ढगाळ वातावरणावर हलक्या सरी बरसण्याची शक्यता दिसत आहे। भंडारा असेल, नागपूर असेल, शेतकरी मित्रांनो, गोंदिया, समोर बघितलं असता वाराणसी या देखील भागामध्ये शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता ही नसून उष्णता ही राहणार आहे त्यामध्ये। तर नागपूरमध्ये देखील पावसाचा वातावरण दिसत नाही पण ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि कुठंतरी हलक्या सरी बरसणार हा देखील अंदाज इथं दिसत आहे। उमरेड भागामध्ये पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे शेतकरी मित्रांनो पुढील 3 दिवसाचं। तर शेतकरी मित्रांनो, इथं बघितलं असता नांदेड, अहमदपूर, दिगूर, उदगीर, लातूर, पेठ झालं, तुळजापूर झाला, बिदार झालं, तर शेतकरी मित्रांनो सोलापूर झालं, पंढरपूर, बार्शी, करमाळा, समोर बघितलं असतं शेतकरी मित्रांनो इंदी या भागामध्ये पावसाच्या सरी बरसण्याच्या हा अंदाज हा दिसत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे। इथं बघितलं असता समोर तालुक्यांनी या शेतकरी मित्रांनो सोलापूरमध्ये आज बऱ्यापैकी पावसानं हजेरी लावली असून यामध्ये रामलनगर, तलगाव, केगाव, मस्ती या देखील भागामध्ये पावसाची ही शक्यता आहे। इथं बघितलं असता शेतकरी मित्रांनो अहमदपूर या भागामध्ये आज चांगल्यापैकी पावसाच्या सरी बरसल्या आहे आणि रेणपूर या भागात बर्दापूर या देखील भागामध्ये पावसाचे हे आगमन पुढील 3 दिवस हे दर्शवत आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा झाला आजचा अंदाज आणि पुढील 3 दिवस कसा राहील या संबंधित संपूर्ण माहिती। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा व लाईक करा व व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद।